रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडबाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा दिलासा। बंदचा फेरविचार न झाल्यास कारवाईची तमा, न बाळगता दुकाने उघडू। कुरणखेड येथे कलिंगड कापून वाढदिवस साजरा, स्तुत्य असा छान उपक्रम। बाळापूर तालुक्यातील झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हाता येथे लागली आग। पिंजर पोलीस ठाण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। लॉकडाऊनचा फायदा घेत वाळू तस्करी करणाऱ्यांनी डोकेवर काढले। गंगावाडी येथील गोदाकाठ वाळू तस्करीचा अड्डा। खालापूर तालुक्यातील वावोशी प्राथमिक केंद्रात कोविड लसीकरण केंद्रात घोळ। पोलिसांनी जप्त केलेली 4 ब्रास वाळू मधील 1.5 ब्रासच्या वाळूची चोरी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला बघावयास मिळत आहे आणि अशातच उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा देखील जिल्ह्यामध्ये भासत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना ही इंजेक्शन मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे देखील बघायला मिळाले। जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सर्व स्तरावर प्रयत्न करून इंजेक्शनचा साठा मिळवण्याचा प्रयत्न केला। जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार डॉक्टर भामरे यांनाही रेमडेसिविर मिळवून देण्याची गळ घातली होती। त्यानुसार खासदार भामरे यांनी हैदराबाद येथील हेट्रो कंपनीशी संपर्क साधला आणि 5000 रेमडेसिविर उपलब्ध होण्याची मागणी केली। ती हेट्रो कंपनीने मान्य केली, परंतु राज्य सरकारने दिवसाला प्राप्त रेमडेसिविरच्या साठ्यामधून धुळे जिल्ह्याला 3% कोटा देण्याचा तसेच वटहुकूमद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे हेट्रो कंपनीने कबूल केलेल्या 5000च्या साठ्यातून जिल्ह्याला आज 500 इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला आहे। तो जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थापन केलेल्या समितीद्वारे शासकीय रुग्णालयांसह घोषित कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी वाटप होईल असे खासदार भामरे यांनी सांगितले आहे। गेल्या 4-5 दिवसापासून रेमडेसिविर इंजेक्शनचे मोठ्या प्रमाणात शॉर्टेज होतं। याचं मूळ कारण असं की 2 महिन्यापूर्वी कोरोनाची लाट जेव्हा संपायला आलेली होती, ओसरायला आलेली होती, त्याच्यामुळे याचं मॅन्युफॅक्चरिंग फार कमी होऊन गेलं आणि अचानक दुसरी लाट आली। लग्नाचा सीझन संपल्यावर, इलेक्शनचा सीझन संपल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणात ही लाट आली आणि ज्या ठराविक 4-5 कंपन्या होत्या
त्या 4-5 कंपन्यांकडे एवढं मॅन्युफॅक्चरिंग साठा नव्हता आणि अचानक सगळ्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे रेमडेसिवीरची मागणी सुरू झाली आणि त्याच्यात दुर्दैवाने झालं कसं की मागच्या पहिल्या लाटेत रेमडेसिवीर ठराविक पेशंटनाच वापरला जाईल. आता दुसऱ्या लाटेत सिटीचा स्कोर 4 जरी असेल नसेल तरी बरेचसे जनरल प्रॅक्टिशनर रेमडेसिवीर चालू होते. म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनचा गैरवापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला आणि त्याच्यात काही नालायक लोकांनी याचा काळाबाजार पण केला. माणुसकीला काळिमा फासणारं असं कृत्य व्हायला लागलं. मग अशा वेळेस मी दिल्लीच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि मला हैदराबादच्या कंपनीने 5,000 वायल द्यायचं कबूल केलं आणि ते 5,000 वायल मला पाठवणारच. त्यातच महाराष्ट्र सरकारने वटहुकूम काढून सगळ्या कंपन्यांचे डेपो ताब्यात घेतले. आता याच्या पुढे होलसेलर आणि रिटेलर यांना औषधं दिले जाणार नाही. औषधं देही जातील ते डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्याकडे जातील आणि जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज असेल किंवा जे काही योजनेच्या माध्यमातून कोविड सेंटर असतील किंवा इतर योजनेच्या बाहेर कोविड सेंटरचे रेजिस्टर असतील त्यांच्याकडे त्यांच्या पेशंटचे हे बघून त्याप्रमाणे वाटले जातील. आणि म्हणून मला कलेक्टर साहेबांनी विनंती केली होती तर पण महाराष्ट्र सरकारने रेशनिंग केलं आणि म्हणून ते 5,000च्या ऐवजी 500च पाठवले जातात. पण येणाऱ्या 8-10 दिवसात मला ते 5च्या 5,000 मिळतील आणि ते माझ्या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातले जे माझे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघात 1,000 तरी रेमडेसिवीर मी पोचवेन या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. राज्य शासनाने ब्रेक द चेन या अंतर्गत व्यापारी प्रतिष्ठानाच्या बंदबाबत निर्णय घेताना संभ्रम भावना निर्माण केली आहे. 75% दुकानं सुरू असताना 25% दुकाने बंद ठेवून कोरोनाची साखळी ब्रेक कशी होणार असा प्रश्न उपस्थित करीत या संदर्भात व्यापारी महासंघाने मुख्यमंत्र्यांना ईमेल केला असून 2 दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार आज निर्णय होणे अपेक्षित आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास प्रशासनाच्या कारवाईची कुठलीही तमा न बाळगता सर्व व्यापारी व व्यावसायिक आपली दुकाने उघडतील असा निर्धार धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाने 5 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या कोरोनाला थांबवण्यासाठी जे पार्शली लॉकडाऊन जाहीर केलं, या लॉकडाऊनमध्ये विविध शहरातील काही अंशी दुकानांना बंद ठेवण्याचं राज्य शासनाने जाहीर केलेलं आहे. या ज्या काही दुकानं बंद राहणार आहेत यांची संख्या साधारणतः एकूण बाजारपेठेच्या 25%च्या पण आत आहे. या एकूण दुकानांना बंद ठेवून आणि त्याच्यामध्ये जर कोरोना थांबेल असं जर वाटत असेल तर ते कदापि शक्य नाही. कारण गेल्या 5-6 दिवसापासून आपण पाहतोय मार्केटमध्ये तितकीच्या तितकी गर्दी आहे. तितकीच गर्दी असल्यामुळे कोरोना थांबण्याची शक्यता तशी कमी वाटते. या मर्यादित दुकानांना बंद ठेवून कोरोना थांबवण्याचा शासनाचा जो प्रयत्न आहे हा सफल होईल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे व्यापारी महासंघाचं म्हणणं असं आहे की या दुकानांनाही उघडायला परवानगी द्या. काही मर्यादित कालावधीसाठी का होईना संपूर्ण बाजारपेठ राज्य शासनाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. अकोला तालुक्यातील कुरणखेड येथील पत्रकार प्रशांत ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव रुद्र यांच्या वाढदिवसाला केकऐवजी कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला. दिसायला छोटा आहे परंतु क्रांतिकारी विचार आहे. केकऐवजी कलिंगड कापून वाढदिवस साजरा करणे हा एक छान उपक्रम आहे. फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर केल्यास यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार वाढेल. जर शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या शेतकऱ्याचं फळ खरेदी करून त्याला मदत होते का हा आपण विचार आपल्या कृतीतून उतरवला तर शेतकऱ्यांच्या मालाला एक चांगला दर भेटण्यास मदत होईल. कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एक केकऐवजी फळाचा वापर केला तर निश्चितच आपल्या आरोग्याला सुद्धा फायदा आहे. केकमध्ये असणारे केमिकल वेगवेगळ्या रासायनिक मिश्रणापासून बनवतात. आज आपण अगोदरच त्रस्त झालेलो आहोत. उत्तम आहार मिळत नाही. त्यातून असे पाश्चात्यच देशातल्या संस्कृतीचा वापर जर आपण केला तर महाराष्ट्रातील देशातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा
विचार नवीन पिढीतल्या तरुणांनी केला पाहिजे। शहरामध्ये असंख्य लोक केकवरती खर्च करतात, केक तोंडाला लावतात, फेकून देतात, परंतु आपण कापलेला केक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळांचा असेल तर तो आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला आहे। तो त्याची चव आनंदाने चाखू शकतो आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला उत्तम आहार मिळू शकतो, असा विचार यावेळी प्रशांत ठाकरे यांनी व्यक्त केला। आवाज टीव्ही न्यूज साठी बाळासाहेब गणोरकर, मूर्तिजापूर। बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता येथे अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हाता येथील रहिवासी असून श्रीकृष्ण समाधान कौसकार यांच्या शेतात असलेल्या डीपीवर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली आहे। त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या गुरांचा चारा तसेच शेतीचे साहित्य आगीमध्ये खाक झाले असून त्यांचे जवळपास हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। आग विझवण्यासाठी तेल्हारा येथील अग्निशामक दलाच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे कार्य केले आहे। त्यामुळे हाता येथे लोकांनी तेल्हारा येथील अग्निशामक दलाच्या पथकाचे आभार मानले आहे। अंकित करे, आवाज टीव्ही न्यूज ब्युरो, बाळापूर, अकोला। पिंजर पोलीस ठाण्यात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवात साजरी करण्यात आली आहे। पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव पडघाण यांच्या हस्ते दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी पिंजर पोलीस ठाण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला विधिवत पूजा करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले। या प्रसंगी पिंजर पोलीस ठाण्याचे एपीआय महादेव पडघाण, पीएसआय माहुरे मॅडम, पिंजर बीडचे इंचार्ज राजूभाऊ वानखेडे, रमेश खंडारे, पाटील नागोराव बेलुरकर, नागेश ठाकरे, अभिजित शिरसाट, मुकेश जाधव, गोपाळ अकोटकर, पोलीस कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते। सोयगाव तहसील कार्यालयात दिनांक 8 रोजी अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा महसूल पथकाने मोठ्या शिताफीतीने जप्त केला आहे। त्यास महसूल पथकाने 3,21,600 रुपये दंड ठोठावण्यात आला होता। परंतु अज्ञात इसमाने दिनांक 10 रोजी हायवा ट्रक क्रमांक MH03 CP 3852 महसूल कार्यालयाची भिंत तोडून त्यात असलेली वाळू सोयगाव बनोटी रस्त्यावरील राजेंद्र श्रीराम झुंवर यांच्या प्लॉटिंग जवळ हायवात असलेली वाळू टाकून पसार झाल्याची घटना दिनांक 10 रोजी शनिवारी उघडीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती। या प्रकरणी तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वारासह भिंत तोडून वाळूने भरलेला हायवा चोरून नेल्याची तक्रार तहसील कार्यालयाचे कोतवाल मनोज रघुनाथ आगे यांनी दिनांक 10 शनिवार रोजी सोयगाव पोलीस ठाण्यात दाखल केली असून मनोज आगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आवाज टीव्हीसाठी संतोष गर्दे, सोयगाव। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन देखील तस्करी करणाऱ्यांवर कारवाई का नाही? महसूल नेमके गप्प का बसले? एकेवेळी गंगेचे पाणी अमृत समजले जायचे। या ठिकाणी पापी आपले पाप धुण्यासाठी आवर्जून उपस्थित दर्शवत होते। या पवित्र जलाशयातून पापी कृत्य अवलंबत वाळू तस्करीचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरू करून गोदाकाठ वाळू तस्करीचा अड्डा बनवल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे। गोदाकाठच्या पवित्र ठिकाणी वाळू तस्करीचा उच्चांड मांडला। त्या गोदाकाठची रक्षणाची जबाबदारी ज्या महसूल प्रशासनाच्या अखत्यारीच्या मंडळ अधिकारी तलाठीवर असून वर कमाईच्या नादानं वाळू तस्करांचे मनोबल दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून संशोधनिक शोधा अंती ह्या वाळू तस्करीच्या व्यावसायिक धंद्याला शासन प्रणालीतील प्रशासकीय साखळी कारणीभूत असल्याचे एकंदरीत चित्र समोर येत असून तलवाडापासून बीडच्या मुख्यालयापर्यंत अवैध धंद्यावाल्यांची साखळी असल्याचे दिसून आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। या वाळू माफियांना तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। आवाज टीव्ही न्यूजसाठी सुरेश गांधले, बीड। वाळूशी विभागातील प्राथमिक केंद्रात स्थानिक नागरिक कोविड लस पासून वंचित राहत आहेत, तरी बाहेरील नागरिकांना कोविड लस दिली जात असल्याची माहिती नागरिकांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मिळताच एकच गोंधळ उडाला। दररोज केवळ 100 नागरिकांना लस मिळत असताना त्यामध्ये बाहेरील जवळजवळ 70 ते 80% नागरिकांना म्हणजे आसपास जवळील पेन, खोपोली, अलिबाग आणि यूपी बिहार मधील कामगारांना देण्यात येत होते असे समजले। तसेच आमचे प्रतिनिधी संतोष शेवाळे या ठिकाणी जाऊन डॉक्टरांशी संवाद साधला। इथे आलो आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र वाऊशी येथे। प्राथमिक आरोग्य केंद्र वाऊशी येथे आज कोविड लसचं आपण जी लाईन बघितली आहे त्या लाईनमध्ये जास्तीत जास्त करून बाहेरची लोक दिसलीत। तर इथल्या लोकांचं असं प्रामाणिक मत आहे का आपण इथल्या स्थानिक लोकांना पहिले कोविडची लस द्यावी, नंतर बाहेरच्या लोकांना द्यावी, असं इथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे। येथे कोरोना वॅक्सिनेशनचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तरी आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की स्थानिक नागरिकांनी याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा व पदाधिकाऱ्यांनी तसे निर्देश त्यांना देण्यात यावे व प्रशासनाला सहकार्य करावे। जर अशी काही घटना घडली असेल तर ह्यापुढे असे होणार नाही। सध्या लस कमी आल्याने गर्दी वाढली, पण सर्वांना लस मिळणार यात शंका नाही। आमच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे। इथल्या डॉक्टरांशी भेटला असता डॉक्टरांनी सांगितले तशा प्रकारची जर चूक झाली असेल तर ती आम्ही
संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बसून ती आम्ही सॉल्व्ह करून घेऊ. आवाज टीव्हीसाठी संतोष शेवाळे, रायगड. देशातील कोणताही व्यक्ती आमच्या प्रेषितच्या अभिमानाने गर्व करेल, तर ह्या देशातील मुस्लिम गप्प बसणार नाहीत. या कारणास्तव ऐक्य वाचवण्यासाठी नरसिंगराव सरस्वती सारख्या लोकांना लवकरात लवकर अटक करून शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी कारी शेख, मोहम्मद इम्रान रजवी बरेलवी, मोहम्मद मुकीम रजवी, शोएब चिस्ती, हाफिज अब्दुल मुकीश चिस्ती, तोसिफ रजवी, डॅनिश कादरी, सिराज, शोएब रजा उपस्थित होते. मेरा नाम मौलाना इमरान शेख रजवी बरेलवी. आज हम कलेक्टर ऑफिस के अंदर आए और निवेदन दिया है कि हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में एक नरसिंह राव उर्फ सरस्वती, इसने गुस्ताखी किया है और कहा है कि मोहम्मद क्या चीज़ है. तो हम कलेक्टर साहब को निवेदन दिए हैं, कलेक्टर ऑफिस में निवेदन दिए, और हम मोदी सरकार से और सभी से गुजारिश करना चाहते हैं कि नरसिंह राव सरस्वती को कड़ी से कड़ी सजा दी जाए कि कोई हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में बुरे शब्द का इस्तेमाल करने से पहले 100 बार सोचे. वो तो हम भारत के कानून का और संविधान का पर विश्वास करते हैं, इसीलिए निवेदन दिया है. और संचारबंदी और लॉकडाउन को देखते हुए हमने यहाँ से मोर्चा या कोई रैली नहीं निकाली है. तो सभी से, कलेक्टर साहब से गुजारिश है कि हमारी बात को पहुँचाए, और सरकार से गुजारिश है कि नरसिंह राव इसके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और इसे तुरंत गिरफ्तार किया जाए. बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यात रस्ते अपघातात तसेच वेगवेगळ्या बेवारस मोटरसायकली आहेत. याच बेवारस गाड्यांपैकी 29 मोटरसायकलींची लिलाव प्रक्रिया येत्या 20 तारखेला होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चालू स्कॅबचे लायन्स असणे बंधनकारक राहणार आहे. तसेच या प्रक्रियेत सहभागी होण्याआधी 10,000 रुपयाचा डीडी पोलीस स्टेशनच्या नावे द्यावा लागणार असून यातील गाडी कोणाची असेल तर त्या व्यक्तीने कागदपत्रे दाखवून आपली गाडी घेऊन जावे, असे देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. गेवराई पोलीस ठाणे येथे एकूण 29 बेवारस वाहने असतात. सदरबाबत मालकाचा पुरेपूर शोध घेतला असता त्याचे नमूद कोणीही मालक आढळून न आल्याने गेवराई पोलीस ठाणे येथे 20 एप्रिल 2021 रोजी लिलावाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. व सदर प्रक्रियेमध्ये भंगार व्यावसायिक यांना भाग घेण्यासाठी वृत्तपत्र, मीडिया वगैरे मध्ये जाहिरात देण्यात आलेली असून जे कोणी भंगार व्यावसायिक असतील ज्यांना लिलाव प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल त्यांनी 10,000 रुपयाचा डीडी पोलीस निरीक्षक गेवराई यांच्या नावे अनामत रक्कम म्हणून जमा करायचा आहे. तसेच 20 तारखेला प्रत्यक्ष लिलावाच्या दिवशी हजर राहून लिलावात सहभाग घ्यायचा आहे. तत्पूर्वी 19 एप्रिल 2021 पर्यंत जो कोणी नमूद वाहनाची कागदपत्रे वगैरे सादर करेल तर अशा वाहनाच्या कागदपत्रांची अवलोकन करून त्यांना वाहन परत करण्यात येईल. तर या लिलाव प्रक्रियेत नोडल अधिकारी म्हणून API साबळे काम पाहणार आहेत. आवाज TV न्यूजसाठी सुरेश गानले, बीड. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा दिलासा. बंदचा फेरविचार न झाल्यास कारवाईची तमा न बाळगता दुकाने उघडू. कुरणखेड येथे कलिंगड कापून वाढदिवस साजरा. स्तुत्य असा छान उपक्रम. बाळापूर तालुक्यातील झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हाता येथे लागली आग.
पिंजर पोलीस ठाण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विवादन. लॉकडाऊनचा फायदा घेत वाळू तस्करी करणाऱ्यांनी डोके वर काढले. गंगावाडी येथील गोदाकाठ वाळू तस्करीचा अड्डा. खालापूर तालुक्यातील वाऊशी प्राथमिक केंद्रात कोविड लसीकरण केंद्रात घोळ. पोलिसांनी जप्त केलेली 4 ब्रास वाळू मधील 1.5 ब्रासच्या वाळूची चोरी. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.